नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे दर काय मिळत आहेत, तर आपल्याला सोयाबीनचे दर चढ उतार पाहायला मिळत आहेत. तर आपण आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये काय दर मिळत आहेत आज आपण पूर्ण जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशाच व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या सोयाबीनच्या दरामध्ये बघितलं आपण अहिल्यानगरमध्ये बघितलंय 16 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. दर पाहायला गेले तर 4,300 ते 4,800 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी जर सरासरी अंदाज आपण काढला तर आपण 4,650 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर बघितलंय माजलगावमध्ये बघितलंय 245 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळत आहे. 4,100 ते 5,200 सरासरी आपल्याला 4,751 रुपये पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये बघितलं 4,700 ते 5,230 रुपये पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी सरासरी काढली तर आपण 5,160 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला दर हे मीडियम प्रमाणे पाहायला मिळत आहेत. तर त्यानंतर बघितलंय राहुरी आणि वांबुरीमध्ये बघितलंय या ठिकाणी आवक पण जास्त आहे आणि दर पण आपल्याला जास्त पाहायला मिळत आहे. त्यामध्ये बघितलंय 5,550 रुपये ते 5,598, तर सरासरी आपल्याला 5,061 असा दर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सोयाबीनचे दर अतिशय उत्तम पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी बघितलंय तुळजापूरमध्ये 5,125 रुपये हा भाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला आवक पण जास्त प्रमाणात पाहायला मिळते, पण काही ठिकाणी भाव स्थिर असल्यामुळे आपल्याला या दरात कुठे कमी जादा चढ उतार पाहायला मिळत नाही. नागपूरमध्ये लोकलमध्ये बघितलं 4,500 रुपये आणि 5,025 रुपये आपल्याला सरासरी आणि जास्तीत जास्त दर पाहायला मिळतोय. त्यामध्ये बघितलंय 4,893 रुपये आपल्याला सरासरी दर हा पाहायला मिळत आहेत. यामध्ये हिंगोली लोकलमध्ये बघितलं असेल सरासरी दर आपल्याला 4,850 रुपये पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघितलंय तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर किंवा जास्तीत जास्त दर पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी कमीत कमी दर खूपच कमी आहे. लासरगाव निफाड पांढरा सोयाबीनसाठी आपण बघूया 3,600 ते 5,376 रुपये पाहायला मिळते. पण या ठिकाणी सरासरी आपल्याला 5,090 रुपये या दरम्यान आपल्याला सरासरी दर पाहायला मिळतात. त्या ठिकाणी महकमध्ये लोकलमध्ये बघितलं आहे 4,400 रुपये ते 5,300 रुपये असे आपल्याला कमीत कमी आणि कमाल दर आपल्याला पाहायला मिळतात. पण या ठिकाणी सरासरीचा जो विचार केला आहे तर आपल्याला 5,000पर्यंत आपल्याला सरासरी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बघितलं जालना पिवळ्या सोयाबीनसाठी 4,500 ते 5,400, तर सरासरीचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला 5,400 रुपये पाहायला मिळत आहेत. भोकरदन पिवळा सोयाबीनसाठी आपल्याला भाव स्थिर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपल्याला 5,200 रुपये दर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण लातूर मुरुड पिवळ्या सोयाबीनसाठी बघितलं आहे 4,000 रुपये ते 5,251 रुपये पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी सरासरीचा विचार केला तर 4,400 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूयात अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.